बघा गार पडले बघ. चित्तोरला थंडी खूपच जास्त असते. जवळजवळ 9 डिग्री टेम्परेचर असतं. सहनच नाही करू शकत आपण थंडी. लिटरली डोळ्यातून पाणी येतं, एवढी थंडी असते. वेळ आहे चित्तोरला यायची सावरिया सेटला. क्या है, कितना गरम हो रहा है. तिला बोलले क्या है, कितना गरम हो रहा है. स्टेशनला उतरल्यावरतीच सगळ्यांनी शूज, सॉक्स, जॅकेट हे सगळं घातलं. 9 डिग्री टेम्परेचर आहे. 9 डिग्री टेम्परेचर. 9 डिग्री. ट्रेन मध्ये गरम होत होतं. चला तर आता आपण सामान घेऊन लिफ्ट कडे जाऊया. लिफ्ट साठी लाईन बघ केवढी. तो फटांग थंडी आहे. 9 डिग्री टेम्परेचर आहे इथे चित्तोरला. चित्तोर जंक्शन आहे, इथून बाहेर या बस लागलेल्या असतात सगळ्या मंठ्याला जायला. 50 रुपयामध्ये घेऊन जातात तो आपल्याला. आता आपण चाललोय हॉटेल बघायला. ते ना सगळीकडे रूम बघितले पण रूम त्या एवढे बरोबर नाही आहेत. त्यामुळे आता डिसाईड केलं की सावरिया सेटलाच जाऊन स्टे करायचा, जिथे आपण लास्ट टाइम केला होता सिटी पॅलेसमध्ये. आता ही रिक्षा भेटली आहे, तिथे वरती सामान लावून आता जाणार. ऑप्शनच नाही तिथे चांगले. रूम्स एकदम बेकार आहेत. त्यापेक्षा सावरिया सेटला जाऊन रूम जे आपण लास्ट टाइम राहिलो होतो सिटी पॅलेसमध्ये तिथेच थांबतोय. तिथे डिसाईड केलं थांबायचं. आणि आता मग इथून आपण निघणार. चित्तोरगड रेल्वे स्टेशनच्या समोरच रिक्षा भेटली आम्हाला. गेल्या वेळेला आम्ही आलो होतो त्यावेळेला मी बसने गेलो होतो, पण ह्यावेळेला माणसं जास्त होती, सामान होतं, त्यामुळे आम्ही रिक्षा केली. पण रिक्षा ओपन असल्यामुळे बाबा जी हवा लागत होती ना, अक्षरशः झोंबत होती अंगाला थंडी. एवढं गार लागत होतं नुसतं. तुला गार लागणार. खतरनाक थंडी आहे बापरे. 9 डिग्री टेम्परेचर आहे. मध्येच थांबवली आहे गाडी ब्लँकेट काढायला. सहनच होत नाही थंडी. 9 डिग्री टेम्परेचर आहे. 9. हे बाबा. हा अरे बापरे, पाय आखडले माझे. सावरिया सेट मंदिरात फक्त 10 किलोमीटर आहे. मध्ये आपल्याला आहे ना ते चालत येतात ते लोक, हे निशाण घेऊन, आणि रथ होता तर ते लागलं. काही 6:30ला चालतंय तेवढ्या थंडीमध्ये 9 डिग्री टेम्परेचरमध्ये. म्हणजे खरंच या भक्तांना मानलं पाहिजे. तेवढ्या चहाच्या ब्रेकसाठी थांबले होते. तो रिक्षावाला सुद्धा थांबला होता चहाच्या ब्रेकसाठी. आणि पराग आणि लकी भाई वगैरे पण उतरले. आमच्यामध्ये बाबा काही हिंमत नव्हती खालती उतरायची, एवढं गार लागत होतं. फोटो रहेगा ना तो नहीं होता है. अरे मोर दिखा रही ना किधर भी कुछ भी. बाबा गेला कोंबडीत. लहान बाळासारखं ब्लँकेट घेऊन. मजबूत थंडी आहे, मस्करी नाही, पण लय थंडी आहे बाबा. एट लास्ट बाबा पोचलो आम्ही. मला वाटतं 40-45 मिनिटचा प्रवास गारट्यात केला आम्ही, पण नेमका मी पोचलो. हे आपलं सावरिया सेटचं मंदिर. हा रोशन दादा. आपको ही ढूंढ रही थी तो आप मिले नहीं मुझे. हाँ देखा उसने आपको. तो उससे भी वो भी
डॉग वालों का पीछे डॉग भी नहीं छोड़ते। अरे मैं कश्मीर इधर गया ना, कश्मीर जम्मू कश्मीर, उधर भी सब कुत्ते लोग चिपक इथे आम्ही रूम घेतलाय. मैंने शूटिंग बनाया 700 रुपयामध्ये रूम भेटलाय आम्हाला बघा. स्टेटस पे रख दिया था. ऐकलं का? पडशील खाली. एक ते एकुलता एक नवरा आहेस. लोकांना धागा असतात. पूर्ण खेती आहे, खेती. लांब लांब पर्यंत खेती आहे. चाललंय मंदिरात. चला आता चहा पियालो, आता चाललोय आता दर्शनाला. हे आपलं तोरण गेट. सावरिया सेठ की जय. हा? शक येत होतं ना की लाईव्ह आहे की नाही. बोललो ना आजचा राजाधिराज आहे. जय श्री सावरिया सेठ. जय श्री सावरिया सेठ. खूप म्हणजे खूपच जास्त सुंदर मंदिर आहे. पूर्ण आवारा सुद्धा एवढा मोठा आहे ना मंदिराचा. म्हणजे तुम्ही गेलात ना मंदिरामध्ये तर खरंच तुमचं मन प्रसन्न होणार आणि तुम्हाला ना ती मूर्ती अशी वाटणार की बघतच राहावी असं. एवढं खूप प्रसन्न वाटतं खरंच. खूप म्हणजे मी शब्दामध्ये नाही सांगू शकत आहे की किती पॉझिटिव्ह एनर्जी आम्ही तिथे गेल्यानंतर आम्ही घेऊन येतो परत आम्हाला मुंबईला. जय श्री सावरिया सेठ. श्रीकृष्णाची मूर्ती आहे. ती खूपच सुंदर मूर्ती आहे. आणि इथे असं म्हटलं जातं की व्यापारी लोक आहेत ना आपल्या बिझनेस पार्टनर बनवतात आपल्या देवाला. एवढा मोठा आवार आहे बघा. असं वाटणार की तुम्ही कुठल्या तरी महालात आलायत. बोलो श्री सावरिया सेठ की. अरे हाथी घोड़ा, अरे हाथी घोड़ा पाल की, अरे हाथी घोड़ा पाल की. गणपती बाप्पा मोरया. कळत नाही आमच्या बरोबर आलाय की त्यांच्या बरोबर आलाय तेच कळत नाही. नामस्मरण करत होता. लकी बायला वाटलं की तो त्या कपलला बघतोय म्हणून ते बोलले. नवीन नवीन नखरे असेच असतात. नवीन वाटलेले. मस्त दर्शन झालंय. आता बाहेर चाललोय. यावेळेला लेडीजची लाईन आणि जेंट्सची लाईन वेगळी केली होती. गर्दी आहे पण माझ्या हिशोबाने 20 मिनिटात दर्शन होतं आणि सुंदर दर्शन झालेलं आहे एकदम. आता आपण चाललोय बाहेर जेवायला. 3:30-4 वाजले. जेवलो तर नाही आपण. आता आपण बाहेर एक्झिट मारतोय. परत गेलाय पुढे. मस्त दर्शन झालं. आज मधला वार आहे, गुरुवार आहे, पण आज गर्दी भरपूर आहे. नाही बोलल्यानंतर पण गर्दी आहे. खूप गर्दी आहे. गर्दी खूप आहे. आज गुरुवार असून सुद्धा गर्दी आहे. मंदिरातून बाहेर पडल्यावरती इथे लाडूचा प्रसाद भेटतो. हा चूरमा लाडू आणि मथडी म्हणून काहीतरी आहे. बघूया आता आपण. लाडू 40 रुपये आणि मथडी कितीला आहे? 30 रुपये. बघूया आता काय आहे ते. याने तिला लागले लाईन मध्ये. मथडी क्या आहे देखते. हे बाई मथडी आहे. म्हणजे आपल्याकडे खजूर कसा असतो तसा. त्यांनी दिला आम्हाला. त्या दुकानावरती संपली होती. त्या दादाने दिली आम्हाला त्यांच्याकडची. म्हणजे हे आपल्याकडे टेस्ट कशी करते ख्वाजा सारखी. खाजा 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 स्लिप ऑफ टंग. चला मस्त जेवलो आम्ही मंदिराच्या एकदम समोर. छास पियालो आणि तिथून निघालो परत हॉटेलच्या दिशेने. पण जाता जाता परत बोललो की आम्ही पोहे खाऊया. आणि पोहे खाल्ल्यानंतर मी आणि दिना आम्ही परत गेलो मंदिरात दर्शन करायला.
कारण की काय माहितीये का, मंदिरामध्ये ना जे संध्याकाळची जी लाइटिंग आहे ना 7 वाजता जी लागते ती खरंच बघण्यासारखी आहे. तुम्ही जर सावरिया सेटला गेलात तर मी तर सांगेन 2 वेळा दर्शन करा. एक तर दिवसा पण दर्शन करा आणि संध्याकाळी 7 नंतर सुद्धा दर्शन करा. लाईट्स तिकडे बघण्यासारखे आहेत. मंदिर एवढं सुंदर दिसतं ना त्या लाईट्स मध्ये. असंही ते मंदिर खूप सुंदर आहे, पण लाईट इफेक्ट्स मध्ये तर तुम्ही बघायलाच पाहिजे. संध्याकाळी जे आम्ही दर्शन घेतलं ना मी आणि दिनानी, ते एकदम जवळून दर्शन घेतलं. लाईट इफेक्ट्स तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि फॉलो करा. आणि जय श्री सावरिया सेठ हे कमेंटमध्ये नक्की लिहा.